गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
हरिभक्त भगत रवींद्र महाराज गजरे व त्यांना सत्कर्मी विजय महाराज देवकडे. आता महाराजांसाठी आरती करायचं. छत्रपती शिवाजी महाराज हातवर निघाला आता महाराजांसाठी दोन्ही हातवरती.
हनुमान की बोलो रे भाई सब संतन की जय। पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की अवधूत चिंतन गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की तुम्ही पुढे या म्हणजे तुम्हाला आवाज येईल. राम मंदिर किती लांब आहे बाळू महाराज? हे कधी निघतील पुढे? आरती व्हायची का?
वायर जोडून स्वतःवर डिझेल आणतो आम्ही जाऊ दे आधी येईन ना लाईट येईन पण ते तसं ऐकून जाणारच आहे, वातावरण आभाळ आहे ना. नाही काही नाही काही नाही, राहू दे होईल काय अडचण होऊन जाते चिंता करू नका हे म्हणजे यायचा आवाज जर कमी झाला तर आपला बी आवाज जाईल आता ते काय आहे, आरती झाल्यावर राहतील गाणे वाजे ते काय नाही वाजवलं आपलं आपलं चालू दे, एवढं आरती होत्या फक्त. काही अडचण नाही काही अडचण राहू द्या तुम्ही आता हे आहे ते चालू करा चिंता करू नका हा? हरी हरी केव्हाचा ते काही होईल ना येईल ना ऐकू करू ना थोडस जेवढं होईल तेवढं आता त्याला विचार नाही बरबी झाली आत्माराम हृदय आली सद्गुरुने कृपा केली वस्तू डोळा पैदावली आनंदे आनंद पाहे तिकडे गोविंद सद्गुरुने कृपा केली वस्तू डोळा पैदावली निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरुने कृपा केली वस्तू डोळा पैदावली मायोग पीठे तटे भीमरत्यावर पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा सोपान देवा उत्तमाय नमो त्रिभुवन पावने उत्तमाय नमो त्रिभुवन पावने सोपान देवा ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठलं बरवी झाली आत्माराम हृदय आली सद्गुरुने कृपा केली वस्तू डोळा पैदावली यांचं चाललं ना तेव्हा मग आपला उघड होईल कसं करणार येऊ द्या ना त्याचा आनंद आपल्याला आपला आनंद आपल्यापर्यंत येतं ना ऐकू हो येरी पहिला दिवस लागतं दुःख करायलाच लागत आहे म्हणून महाराज लोक पहिल्या दिवशी काऊन नाही येत त्याला माहिती राहतं पण आम्हाला 15 दिवस चालत हो काऊन बरवे झाले हा बरवे झाले म्हणून हा
देवाजीच्या पूर्ण कृपेनं, साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं, संत महंताच्या मार्गदर्शनानं चालत असणारा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा वय वर्ष 4 वर्षापासून ज्या सज्जनानं हे धर्माची पताका खांद्यावर घेतली मायबाप असे आपल्या परिसराचं वैभव असणारे हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती बाळू महाराज गाडगे यांनी हा योग घडून आणला. त्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला अशी आमची हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती रमेश महाराज अकोलकर यांच्या माध्यमातूनही शिव माझ्यापर्यंत आली. म्हणून तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. गुणीजन नारेगावकर मंडळी आमची या ठिकाणी आहे. अतिशय गुणवान मंडळी या ठिकाणी आहे. मृदंगाचार्य आहेत, आमचे हार्मोनियम वादक असतील आणि तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. आता वरून पाऊस समोरून डीजे त्याच्यामुळं सगळंच वय होत आहे. काय हरकत नाही. पण तुम्ही ना आपल्याला गर्दीची गरज नाही. गर्दी कोणाला लागती? ज्याच्या अंगात नाही दर्दी तो हे गर्दी. आपल्याला माणसं 2 असो 4 असो साधू संतांचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत जावा एवढ्या करता कीर्तनाची व्यवस्था आमच्या साधू संतांना केली. कीर्तन म्हणजे टाइमपास नसतं. कीर्तन म्हणजे विनोद मारायची जागा नसते. कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नाही. मायबाप मिळालेल्या माणसाचा जन्म सार्थकी लागावा एवढ्या करता आमच्या साधू संतांनं हाडाची काढा रक्ताचं पाणी करून उभा केलेला परमार्थ म्हणजे कीर्तन. विठाला कीर्तन आज म्हणजे शायनिंग मारायचा विषय झाला. समाजाशी काही घेणं नाही. समाज उद्धरण तर तिकडच मरण. समाजाला काय कीर्तन कशा करता अरे ज्या साधू संतांनी हा परमार्थ टिकून ठेवला त्या काळात कोणी नाही समजून घेतलं. अभंगाच्या रूपानं असेल ग्रंथाच्या रूपानं असेल तो परमार्थ जिवंत ठेवला. किडे पाडणारे तवाबी होते. थंडी बरवारणात मुतणारे तवाबी होते. कृष्णाच्या काळातही होते, रामाच्या काळातही होते. आता आपण कलियुगात राहणार नाही कधी. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपला कर्मयोग आपण करायचा असतो. म्हणून बघा ना आमच्या साधू संतांचे तुकड्या करता मौती केले लोकांना. शिळे तुकडे सुद्धा ज्ञानोबाला वाढले नाही. आज आमची शायनिंग बाबा कुठलं पाले काय खात्या दगड खाया काय खातो आणि एवढं करून सुद्धा जे सांगायला पाहिजे ते जगाला सांगत नाही. आणि नकोची गोष्ट इथं बाजार मांडायचं काम सुरुवात झालं. कशा करता मायबाप? तुम्हाला धंदे नाही आणि आम्हाला उद्योग नाही का? नाही ना मायबाप. अरे लाख मोलाचा सोन्यासारखा माणसाचा जन्म मिळाला आणि त्या जन्माचा सार्थक व्हायला पाहिजे. ती गोष्ट याच देहामध्ये करता येते. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. इतर योनीला कळतं गाडव्या कुत्राला कळून ही गोष्ट कळू नाही शकत बाळू महाराज. पण ती माणसाला काळासारखी आहे. माणूस कोणत्या जातीपंत संप्रदायात जन्माला आला याच्याशी मतलब. शेख मोहम्मद नावाचे संत आपल्यामध्ये आहे. मोमीन नावाचा संत आपल्यामध्ये आहे. सज्जन कसाई नावाचा संत आमच्या 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले. कशाला? गणगण 18 पगड जातीमध्ये संत जन्माला येऊन काय केलं? कीर्तन टाइमपासाची जागा नसते मायबाप. यारे यारे लहान शुद्ध होळी दारे तवडी पिंडी भावे चोखा मेळा. माणसाच्या जन्माला आलो ना काय करायचंय? मला एक भेटलं होतं नंतर मी 4 पोरीचे लग्न केले. बाकीच्या ना का मारून दिली सोड्या का? 4 पोराचे लग्न केले. 2 पोराला सर्व्हिसला लावलं ना आता हा बोंबलत बसला.
हे करावंच लागणारे. हा संसाराचा राडगाड गे, पण जे इथं येऊन जे करायला पाहिजे ते केलं का? आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. जन्माला आल्यानंतर मायबापांनो याच देही ओळखी करा आत्माराम. एवढ्या करता देवाजी पंतानं जीवाजी पंताला जीवदान केलं. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन. ज्यांना जीवदान दिलं त्याला ओळखीतो का? आणि देव 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 मेंटल व्हायची पळी आली आता. इतका देव देव चालला. ज्ञानोबा तुकोबराज या काळात एवढा धिंगाणा नव्हता. ऐकायला मुंडके 2-4च असती. तेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली ना नेवाशाला, जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली ना तेव्हा काय सारगाव येऊन मोकळलं होतं काय तिथं? 2-4च मुंडके होते ना. असंच राहत. हरिपाठ लाट आणि जेवाला 60. परमार्थ कायला करायचा? पाव खाऊन हात पाव व्हायला का? पंक्तीला तर फार बाबा बाबा वाढणारी काही पडती. शेर खाऊन 1.5 शेर हागाला का? अरे परमार्थच कळत नाही मायबाप. जन्माला आलो, माणसाच्या जन्माला आलो, याच्यानंतर माणसाचा जन्म मिळाला याची काही गॅरंटी नाही. एका एका योनी कोटी कोटी फेरा. अरे देवा लागे वारा मनुष्य देहाचा. अरे आला हा जन्म येणार नाही पुणार. 2 घडीचा आहे तू बावणार. म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला आम्हाला या देहाचं सार्थक करता येतं. पण चांगल्या संताला भेटलं तर आधा हकीम जान खतरे ने आप मरे तो मरे यजमान तू भी लेके. अशा मेंटालाची भरती लई झाली जगामध्ये. खरा परमार्थ कोणाला सांगायला टाइम नाही. सासू सुनाच्या गप्पा विनोद चुटकुल्यामध्ये जिंदगी चालली. मायबाप तुमच्या घरात 160 चॅनल नाही का विनोद ऐकायला? कोणा उकाला पाहिजे का? एवढ्या करता तुकोबरायांना हाडाचे काढे केलं का? नाही ना मायबाप. अरे 10-5 मुंडक्या हे ना इथं येऊन बसा ना. यायला उद्धाराचं सांगितलं पाहिजे. उद्धार कशाला होईल? काय केल्यानं उद्धार होतो? काय मी उद्धार काही
उद्धार कशाला होईल मायबाप? उद्धार होण्याचं साधन काय आहे? आणि ते उद्धार होण्याचं साधन संताच्या मुठीमध्ये आहे. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे पट्टशिष्य असणारे निळोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. पहिल्या दिवशी बुवा बांधलेला असतो. पहिला, दुसरा, तिसरा दिवस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी मंगलाचरण स्वरूपाचा अभंग घ्यावा लागतो किंवा नामपर प्रकरणातील अभंग चालतो. दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी मंगलाचरण किंवा स्वरूपाचा अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी नामपर घ्यावा आणि तिसऱ्या दिवशी संतपर असतो. पण आता आम्हाला काय आडगात उभं केलं कीर्तन. ते कोणता घेतला तर द्यायला कोण आता बुवाचं मनगड झाला कोण तयार नाही आहे का टाप कोणाची बुवाची? बुवा जर म्हणला बैल गाभण तर लोक हाच म्हणतात, कारण एवढी ताकद आहे बुवाला. पण म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता स्वरूपपर प्रकरणातील अभंग आहे. निळोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्म्याची प्राप्ती झाली आणि त्या सिद्ध महात्म्यानं केलं काय? बरवे झाले अरे आत्माराम हृदयी आले. बरं झालं माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आला, ओरिजिनल संत माझ्या जीवनामध्ये आला. त्यानं काय केलं? माझ्या आतल्या देवाची ओळख करून दिली. बाहेरच्या देवाची तर सारं जगच करून देऊ राहिलं, बाहेरच्या देवाची सारं जग देऊ राहिलं, पण आज देव बसलेला आहे याची ओळख कोणा करून द्यावा? बरोबर आहे ना? आतला देव काय ना कळण येंडो सल्पान पिल्यानं फाशी घेतल्यानं कळण का आतला देव? आतला देव कळायची रीत काय मायबाप? पण आतला देव कळाय करता संताला शरण जावं लागत. आणि जर संताला शरण गेलं, संतानं ती गोष्ट वर्म दिलं रे दिलं, त्या वर्मावर ज्यावेळेस जीवानं अंगीकार केल्यानंतर जीव मार्गी लागायला पाहिजे. त्या रीतीनं जीव ज्यावेळेस चालतो, त्या पद्धतीनं ज्यावेळेस जीव परमार्थ करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये काही बदल होतो. परमार्थ केल्यानंतर बदल व्हायला पाहिजे की नाही? आता इतके वेळ गरमत होतं की नाही? आता गार वारा आला, काही बदल झाला का नाही? चेहरे कसे खुलले टमाट्यासारखे. काय यामुळं? संसारामध्ये बदल आहे मायबाप. बरोबर आहे ना? आपल्याकडं गहू तसेच गिळी द्या का बदल करून गिळी द्या? बदल करून. बरोबर आहे ना? तसेच पाहुणे आले, बसले जेवायला, यायला गहू वाढायचे, तांदूळ वाढायचे, तुरी डाळ वाढायचे, जेवा पोटभर जेवा, लाजू नका, जेवतील कधी. अहो मायबाप अन्नात जसा बदल करावा लागतो, गहू निसावा लागतात, दळून आणावं लागतं, त्याचं पीठ करावं लागतं, पीठ केल्यानंतर त्याच्या पोळ्या कराव्या लागतात, मग गिळावा लागत आहे ना? नुसते गहू गिळायचे. जर अन्नात बदल आहे, खाण्यात बदल आहे, राहण्यात बदल आहे, चालण्यात बदल आहे, वागण्यात बदल आहे, मग देव तसा करायचा का? देव करताना काही बदल व्हायला पाहिजे का नको? आणि जर देव करत असताना बदल होत नसेल मायबाप, कहा से आया कहा गया, नाग जमाना खोया, येऊनही काही फायदा नाही, कोळशेची दलली हातकाळी. आपल्या आयुष्यामध्ये मायबाप जीवनामध्ये जर त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल, निळोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारासारखा महात्मा आला. त्या महात्म्यानं केलं काय? प्रत्येकाच्या हृदयदेशी, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरणिसिती वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. कळतो का? कळत नाही. कळायची रीत काय? पारायण करावं लागत. कळायची रीत काय? आतला देव कळायची रीत काय? जसं दुधाचं जर तूप करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? त्याच्यावर प्रक्रिया करावं लागते ना. प्रक्रिया केल्याशिवाय दुधात तूप आहे तो कळतं का? दिसतं का? नाही. त्याला सत्यनारायण घालावं लागतं का? आया हो, दुधाचं तूप करायचंय मग त्याला सत्यनारायण घालायचं का 16 सोमवार धरायचे? हे म्हणते मी नवनीत तैसे घे आनंद, माया माया
हरिपाठ पाठी वाट माहिती असावा का पाठ असावा मंथोनी नवनीता त्याचे गे आनंद 14 वर्षाचं लेकरू सांगायला किती 14 वर्षाचं लेकरू सांगायला जर दुधात बदल करायचा असेल तर त्याला काय करावं लागतं दुधामध्ये बदल होण्याकरता त्या दुधामध्ये विरजन घालावं लागतं विरजन बिगर विरजनाचं दुधाचं तूप होईल का नाही माय बाप विरजन बी आपल्या घरातलं चालत नाही लिंबू पिळून चालत विरजन कुठून आणा लागत शेजारणीच घरचं विरजन चालत नाही शेजारणीचं विरजन आणावं लागत आणि 2-4 हंडी आणा लागत किती राहू द्या 50 लिटर राहू द्या नाही तर 150 लिटर राहू द्या दूध किती विरजन लागत एवढं ना अर्धा कप घोडभर बघा घोडभर विरजन 50 लिटर दुधाचं काय करता येईल दही करता येईल करतं का नाही मग विरजन किती ताकद आहे विरजनामध्ये तसं या देहामध्ये जर बदल व्हावा असं वाटत असेल बघा आता तू दृष्टांत ज्ञानोबरायाने दिला मंथोनी नवनीता त्या नवनीताला काय करावं लागतं मंथन करावं लागतं मायबाप दुधाला जसं देहामध्ये दृष्टांताच्या सिद्धांताकडे या देहामध्ये देव कळायचा आहे तसा दुधातलं तूप कळावं असं वाटत असेल कीर्तन म्हणजे हा हा हु ही धिंगाणा नाही कीर्तन षडगुण ऐश्वर्य संपन्न असतं हो बघा दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर श्रोता आणि वक्ता जे एकरूप झाला त्याला कीर्तन म्हणतात ज्ञानोबराय दृष्टांत देत आहे मंथोनी नवनीता तैसे गे अनंता त्याच्या सिद्धांताकडे या जसं दुधातलं तूप काढायचं आहे मायबाप त्याच्यासाठी विरजन घालावं लागतं त्याचा सिद्धांत आहे देहातला देव कळावा वाटत असेल देहामध्ये नामाचं विरजन घालावं लागतं माझ्या ग गुरुनं मला ग बाई अरे नेलं या कांत माझ्या ग गुरुनं मला ग बाई नेलं या कांत ज्ञानाचा वाग लाविला हृदयात गुरु काय करतात गुरु सत्कर्माच्या गप्पा मारत नसतात गुरु पुण्यकर्माच्या गप्पा मारत नसतात गुरु काय करतात गुरु ठेपा दाखवत असतात जन्माला आला ना जन्म मरण चुकवण्याचं ताकद संतांच्या मुठीमध्ये आहे मायबाप जर देहातला देव कळायचा जसं दुधामध्ये विरजन घालावं लागतं तसं देहामध्ये नाम टाकावं लागतं नाम हातापाया टांगण्याचं नसतं हातापाया टांगण्याचं जे असतं ती उपाधी असते उपाधी विरहित तुम्ही निर्विकार उपाधीला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात आणि उपाधी विरहित जे असतं त्याला नाम म्हणतात जरा बारीक कीर्तन ऐका हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची चाड ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची चाड मग त्या हातापाया टाकण्याचं असेल का उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापासी ठेवी लेणी नाव्यासी होते उठी ज्ञानेश्वर महाराज 17व्या अध्यायामध्ये सांगतात उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात बघा म्हणून जसं दुधामध्ये विरजन घालावं लागतं तसं देहामध्ये नाम टाकावं लागतं दुधात विरजन घालून बी चालत नाही त्याला मंथन करावं लागतं घुसाळावं लागतं ना कवर लोक 2-4 मिनिटं घामोघाम होईपर्यंत त्याला काय करावं लागतं मंथन करावं लागतं घामोघाम होऊन चालत नाही जोपर्यंत त्या दुधातून लोण्याचा गोळा वर येत नाही तोपर्यंत बघा विरजन घातलं मंथन केलं त्याच्यामध्ये असार बाजूला जातं आणि सार वर येतं आसार बाजूला जातं सार वर येतं सार म्हणजे नवनीत आणि आसार म्हणजे ताक
ताक बाजूला करावं लागतं, लोणी काढावं लागतं. देहामध्ये नाम टाकलं, देहामध्ये नाम टाकून चालत नाही, त्याला मंथन करावं लागत. कशाला करता येईल मंथन? देहामध्ये नामच एक तर पहिली गोष्ट टाकीत नाही. 99% बुवा गैरहजर याला नाम टाकायला. ते म्हणजे नाम आणि नाव सारखंच आहे. नाव आणि नाव सारखं नाही मायबाप, सारखं राहू शकत नाही. सारखं राहू शकत नाही मायबाप. त्याच्यासाठी सिद्ध परंपरा जीवनात यावं लागते. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानोबराच्या जीवनात परंपरा आहे. हे मंडपमध्ये करंट उतरले खांबामध्ये बरं का, कुठेतरी वायर लीक झालेले कोणी. हे या लोखंडाच्या पोलला खेटून बसू नका. अलीकडे बस, त्याला हात नका लावू. दिस इज भाऊ, त्याला हात नाही लावू, कारण त्याच्यामध्ये करंट आहे. थोडं पुढं पुढं सरकून बसा. मध्ये बस आल्या करायला सांभाळा आपल्या, कारण काय राहतंय आता हे थोडा पावसाळ्याचे दिवस आहे, वातावरण असतं, होत राहतं, चालूच राहतं, सोडून द्यायचं असतं. फक्त आपण त्याला खेटायचं नसतं. कोणाला खेटून चालत नाही, खेटूच नाही. मी तो या मताचा माणूस आहे बाप. कोणाला खेटून काहीच नाही. बोध करणार तर सज्जन को करणार. आणि बोध जर सज्जनाला नाही केला ना मायबाप, दुर्जनाला जर बोध केला ना, तर ते आपल्या टंगड्या आपल्याच गळ्यात गुंतते. म्हणून चला जाऊ द्या, सांगितलं जरा लक्षात घ्या. सूचना पाळा, कारण वातावरण थोडं पावसाचं आभाळाचं आहे, विजा चमकत आहे, थोडे 2-4 शितोडे आलेले आहे. आपल्याला कमी वेळामध्ये ज्यादा रन काढायचे. 9:30 वाजले आणि पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळं मायबापा तुमच्या सर्वांची माफी मागतो, हरकत नाही. चला जाऊ द्या. जसं दुधामध्ये बदल होतो मायबाप मंथन केल्यावर, तसा देहामध्ये चिंतन केल्यावर बदल होतो. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावा लागतं. तेव्हा उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत. ते चिंतन बघा, नामाचं विरजन घातलं ना, त्यावेळेस तुकोबारा एका भागात सांगतात, नामाचा नांगर कल्पनेच्या पेढी, नामाचा नांगर कल्पनेच्या पेढी. देहात नाम पडलं, बदल होतो. त्या दुधात प्रक्रिया होते का नाही? बघा तुम्ही, पाणी बाजूला जात आहे, सार बाजूला येत आहे. तसा देहामध्ये ज्यावेळेस ओरिजिनल नाम येत आहे, जरा बारीक विचार करा. माझ्या घरचा मी परमार्थ सांगणार नाही, सासू सुनाच्या गप्पा मला येत नाही, आणि विनोद तर जीवनात कधीच नाही. बघा, संतांनी जो परमार्थ केला तो परमार्थ बाजूला राहिला, आणि धिंगाणा इथं सांगायचा सुरू झाला. सासू अशी करतील, तुझ्या घरी पाय ना, त्याच्या घरी तेच धंदा आहे. सासू सुनाच्या गप्पा मारायसाठी नाही मायबाप. जन्माचं सार्थक बघा, ज्यावेळेस नाम पडल्या जातं, नामाचं मंथन केल्या जातं जीवानं, त्याच्यावर काही खानाखुणा प्रकट होतात, आणि त्या खानाखुणा प्रकट झाल्या रे झाल्या. चित्तचा कटले आटू घेत, वाचा पांगुळली जतीच्या तेथ, अपाद कुंचित रोमांच आले, आता उन्मलित डोळे, वर्षताती आनंद जळे. अरे आतोली या सुखरमेची बळे, शरीर बाहेर कापे. हा विरजन घातल्याचा परिणाम आहे. ज्यावेळेस सद्गुरूलाच विरजन घालतात, मुक्ताई सांगते, माझ्या निवृत्ती दादानं ज्ञान दादाच्या त्या गोष्टीत नाम घातलं. नाम बघा ज्ञानेश्वरीत, चला. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे, सद्गुरूनं केले कोडे, माता हात ठेवून पुढे बीजाची वाहिले. सद्गुरूनाथ कृपादृष्टी करत असतात.
हात ठेवून मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. तीच गोष्ट निळोबरायांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सिद्ध परंपरा आली, राघव चैतन्य बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून तुकोबरायापर्यंत ती परंपरा आली आणि ती परंपरा जशीच्या तशी निळोबरायाच्या जीवनात आली. म्हणून निळोबराय सांगतात माझ्यात बदल झाला. अभंगाचं पहिलं झाले बरवे झाले दुरोक्ती वापरतात. बरवे झाले बरवे झाले. काय झालं माझ्या जीवनामध्ये जसं दुधात विरजण टाकलं सिद्धांत पुढे चालला बरं का. अजून आपण सिद्धांतापर्यंत नाही, अजून दृष्टांतातच आहोत. ज्यावेळेस तुकोबरायाची कृपा निळोबरायावर झाली आणि अनादी काळाची असलेली जी परंपरा आहे, सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तसं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणं याला परंपरा म्हणतात. रोज परंपरेचे अभंग म्हणतो तुम्ही. आम्ही आदिनाथ उमा बीज प्रगटले. कशाचे? कोणतं? गाजराचे बीज प्रकटलं का? जे बीज प्रकटलं ते गुह्य आहे मायबाप. ते बीज सांगाय करता महादेवाला पार्वतीला शिरसिंधूच्या परिसरी अरे शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले. जे 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये जी परंपरा आली, सिद्ध महात्म्याची परंपरा आली. महादेवानं पार्वतीच्या कानात काय सांगितलं? महानावली. मग तिला ओम नमः शिवाय माहित नव्हतं का? मग काय तिच्या कानात ओम नमः शिवाय सांगितलं सांगा. मग ते जर सांगायचं होतं तर इतक्या लांब यायची काही गरज होती का? तिथे सांगता येत नव्हतं का? नाही ना मायबा. मुक्त आधीचा आहे जन उद्धट गुह्य करू नको प्रकट. अरे मोडेला भक्तीची वाट संत जन कोपतील. ही गोष्ट गुह्य आहे मायबाप. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. सगळं मिळेल पण सत्कर्माचं मिळेल, उद्धाराचं मिळू शकत नाही. लावते का? लाव. यायला दर्शक मोकळं करा, थोडं कडक करा, कडक यायला.
वातावरण बदललं ना देवा. बघा संत काय सांगतात, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम. देवाचं नाम अति दुर्लभ असल्यामुळं मायबाप त्याला परंपरेनं घ्यावं लागतं. बघा ना की परंपरा कशी आली. आधी नाथ उमाबीज प्रकटले मच्छिंद्राला झाले सहजस्थिती. बघा ना, मच्छिंद्रानं गोरक्षाला सांगितलं, गोरक्षानं गैनीला सांगितलं, गैनीने निवृत्ती दादाला, आणि निवृत्ती दादा नंतर ती परंपरा जगामध्ये ज्ञानदादापर्यंत आली. निवृत्ती गाईने कृपा केली पूर्ण. निवृत्ती गाईने कृपा केली पूर्ण. निवृत्ती गाईने कृपा केली पूर्ण. दादाने ज्यावेळेस ज्ञानदादा म्हणून केली त्यावेळेस ज्ञानदादा वाटलं, अरे हे जर एकापुरतं राहिलं तर जगाचं कल्याण होणार नाही, म्हणून जगाच्या कल्याणाकरता खुल्लं केलंय. काय ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे होऊ दे सुख या जगावरी. संपूर्ण जगाकरता ते ज्ञान खुलं केलं, आणि म्हणून ती परंपरा निळोबारायाच्या जीवनात आली. म्हणून निळोबाराय सांगतात, बरवे झाले बरवे झाले. काय झालं? आत्माराम हृदयी आले. कुठून आले? आत्मा कुठं राहतो? शेंडीत का धोत राहतो? आत्मा कुठं राहतो? आत्माच कळत नाही. देव देव चालला माय बाप, देव सोडून दिला आणि देव देव चालला. रात्रन दिवस देव देव गेली. पाठी 4 वाजल्यापासून देव 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 या मावल्याला तर जमत इतका देव 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 चालला, पण देव सोडून देव देव चालला. देव सोडून देव ओळखून देवे का? देव ओळखून देवे का? नाही. देव सोडून देवे. सांगू का? दृष्टांत देतो. चला, तुम्ही आता दर सोमवारी महादेवाला पाणी निवराले की नाही? बरोबर आहे ना? नेत्या महादेवाला पाणी नेते बरं का. जरा बारीक सांगा बरं का, मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगू राहिलो. आता सगळ्या जात्या का नाही, हिच्या पुढं तर ती तिच्या पुढं. महादेवाला धंदाच नाही. पाठी 4 वाजल्यापासून जे आंघोळ तर संध्याकाळी 10 वाजे लोक आंघोळ मोटर लावून द्यायची त्याच्यावर, ताणच नको. कसं येड लागलं जगाला रे देव म्हणती भलत्याला.
जिते बाप को रोटी न देवे मरे बात पछताए, मुठ भर चावल छत पर फेंके फिर कौवा बाप बनाए। अनाड़ी दुनिया बाजार बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया बाजार बिना कैसे तरियो। पत्थर का एक नाग भगवान बनाया उसकी पूजा करियो। सीधा लगाया वर्गा। पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो। जिंदा नाग घर में निकले। जर पाणी नेता नेता महादेवाच्या पिंडीवर जर सगळे असले एकीची टाफे मध्ये जायची, एकीची तरी आम्ही देवालाच गेल्या का नाही तुम्ही? ज्याची गोडी महादेवाला तुम्हाला काऊन दिला कटाळा? मग खरा देव चालला का? विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा। तुका म्हणे कैसे आंधळे हे चलो, तुका म्हणे कैसे आंधळे, तुका म्हणे कैसे आंधळे हे चलो, तुका म्हणे कैसे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा। आत्माच देवे कोणा सांगायचं? आणि रोज म्हणजे एक हरी आत्मा जीव शिवसम, एक हरी आत्मा जीवा शिवसम म्हणते का नाही? काऊन पाणी घेऊन जाते? देव आणि जीव जर सारखा आहे मग वांश जीव लोके जीव भूतच सनातन, हा जीव आणि शिव एकच आहे। मग भेद कशात आहे? भेद एका गोष्टीमध्ये मायबाप देवात आणि आपल्यात अंतर काय पडलं? का पडलं देवात आणि आपल्यात अंतर? ज्ञानोबराय सांगतात देख मनुष्य जात सकळ, देवा दर्शिक करू दे अर्धा तास, हाय इच्छा करायची दर्शक बस आता मी काहीच अडचण नाही, सगळे व्यवस्थित चाललंय। देका मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन शिळ, अरे झाले ऐसे केवळ माझे ठाई। आम्ही कीर्तन लोकांसाठी करत नसतो, आम्ही आमच्या आनंद करता खेळतो। हो घरी बायका पोर झोपली आहे ना, गोदाडे गोड लागा ना कामाला, पण काय करता करायचे? आणि बसलेल्यापैकी 50 पैकी एखाद्याला जरी आला फटका बसला तर बसला। सिद्ध महात्म्याचं पण ऐकलं नाही, वाजत असे बोम घ्यायचं पण ऐकलं नाही, आमच्यासारख्या बाजरीचे बोच कोण ऐकणार आहे? पण सांगणं आमचं काम, जे साधू संतांना आणलं ना तशाच्या तसं तुम्हाला आज असं कीर्तन जिंदगीत हात तुडून देतो कोणी सांगा नाही। आत्मतत्वाचं चिंतन कोणीच मांडायला तयार नाही मायबाप जगामध्ये, आणि आम्ही काही कुठून आलो नाही शिकून। आम्हाला असे सद्गुरु जीवनामध्ये आले परिपूर्ण ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळ असे पापनाशे दर्शने, त्याच्या दर्शनानं पाप जातात। त्यांनी आम्हाला अनुभवाला आणून दिलं, त्यांनी सांगितलं भाऊ धर्म करता फटका बार, दिवसभर ड्युटी करणारा माणूस आहे मी आणि संध्याकाळी भुकायचंय। सांगा तुम्ही, फक्त आनंदा करता कीर्तन करतो मी, माझा तरी सांगतो, मला जगाचं माहित नाही, माझ्या आनंदा करता करतो। तुम्हाला किती कळतं मला माहित नाही, तुम्हाला किती समजतं मला माहित नाही, पण साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत देणं काम माझं आहे। कर्त्याचं काम सांगायला पाहिजे, धड निरोप तुमच्यापर्यंत यायला पाहिजे। देवाचं आपल्याच अंतर कापडला हा विषय चालला होता, कारण जीव आहे ना मुळातच जीव भजनशील आहे। एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाया हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा। या गर्भवासामध्ये जीवानं शिवाला वचन दिलं, दिले गर्भात वचन देवा करी न भजन। देवा मला या नरकवासातून या गर्भवासातून तू बाहेर काढ, रात्रंदिवस देवा मी तुझं भजन करल। मग रात्रंदिवस भजन करायची रीत काय? आमच्याकडे लिहिलं राहतं अखंड हरिनाम, पंक्तीला बघ अखंड कायला म्हणतात? अखंड भजन तुमचं आमचं चालू आहे मायबाप, अखंड चालू आहे, पण त्याच्याकडे आमचं लक्ष नाहीये। जे आईच्या पोटात भजन चालू होतं
आईच्या पोटाचे भजन चालू होतं ते बाहेर आल्यावर करतो कधी नाही करत, नको तेच करतो. आईच्या पोटात टाळं नव्हतं, पकवाद नव्हतं, पकवाद्या नव्हतं, गायनाचार्य नव्हतं आणि बुवा नव्हता. आईच्या पोटात कोणी होतं? एवढ्या घाणीत ते म्हणत होतं, त्याचं टकुर ध्यानावर होतं. आईच्या पोटात काय होतं तिकडं? एसी होती काय का कूलर होती मध्ये लागला. हा देह नाशिवंत मला मुद्राचा गाला. स्वरूपाला पात्र होता. पण काय झालं? 9 महिने 9 दिवस झाले. डॉक्टरीन आली, सिस्टरीन आली. तिकडे ते पोटामध्ये देवाशी एकरूप होत बरं का. तुम्ही आम्ही सगळे त्या जीव शिवाशी एकरूप होता. पण झालं काय? डॉक्टरने जास्त त्रास दिला. काय केलं? 9 महिने 9 दिवस झाले आणि हे बाहेर आलं. आल्यावर काय झालं? ते जीवा शिवा वचटी भक्तीच्या पेटे झाली बेटी. त्या संधी माझी उठे आणि वारुदन. डॉक्टर लोकांना सुद्धा कळाना. लोक म्हणजे ते रडलं पाहिजे, त्याचं कान पिळ, नाक पिळ, वट पिळ, सारस पिळून काढी तरी ते एवढत नाही का? ते टेस्ट ट्यूबीच राहत. विठाला विठाला ज्यावेळेस लेकरू बाहेर आलं, आल्यानंतर ती डॉक्टरीन पागल नव्हती आपल्यासारखी. तिनं काय केलं? याच्या नाका तोंडातली घाण काढली ना. याच्या नाकात घाण होती, तोंडात घाण होती, डोळ्यात घाण होती ना. तिनं सारं हेड ऑफिस साफ केलं याचं वालं. हा, आणि मग त्या लेकराचा आईचा काय केला? नाळ खांडला ना. नाळ खांडल्यावर लेकरू रडायला पाहिजे का? चुकली या माया पुता संकटी, एकाके बहु काळे झाली बेटी. अरे त्या संधी माझी उठे आणि वार रुदन. अरे वर कलीचा लागला, वर कलीचा लागला. तुम्ही आम्ही शिव स्वरूपाला पात्र होतो. पण या दाईनीला काय केलं? नाळ खांडला. जीव वेगळा, शिव वेगळा झाला. म्हणून कुहम कोम बोंबलायला लागलं. ते मी कोण, मी कोण, मी कोण, मी कोण. मी सकाराम, मी तुकाराम, मी गंगाराम, मी कमल, मी विमल, मी सुमन. कोण? बाहेर धडकलं तेव्हा काही होतं गेलं ना. आपण आईच्या पोटातून बाहेर आलो, त्या लेकराला काही नाव राहतं. उपजल्या बाळकाची अरे नाव नाही तयापासी, ठेविलेली नावेसी हो देता उठी. आजी आली नाड केलं, म्हातारा आलं नखरी आली घाल माराली तुझ्याकडे ब्या दिला. तुकड्या करता मौती झाल्या म्हातारामध्ये सापरामध्ये. आता तुम्ही शेतीत राहते म्हणा, खेड्यापाड्यामध्ये सापरात राहत्या म्हातारामध्ये. काय देईन ते ब्या इकडं याच्या घरी बघा. मग ती आत्या येते आणि त्या देहाला नाव ठेवते राम, सकाराम, तुकाराम. आज रामनवमी ना, मग रामाला नाव काय होतं?
राम जन्माला यायच्या आधी रामाला नाव काही होतं का? नाही ना. आत्या आधी मांडीवर ठेवलं, 12व्या दिवशी ठेवलं राम कृष्ण सकाराम तुकाराम गंगाराम. 12व्या दिवशीचं नाव आहे. आपलं नाव काय? मी वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता. मी कोण आहे? मी वासुदेव आहे, म्हणजे मी देव आहे. ही गोष्ट कळाय करता निळोबराय सांगतात जीवनात संत यावा लागतो. आणि ते संतांनी काय केलं? विश्वात्मक असलेला जो भगवान परमात्मा आहे तो माझ्या देहात अनुभवाला आणून दिला. म्हणून आत्मा राम हृदयी आले. आत्मा स्वरूप आहे, राम उपाधी. आत्मा सर्वांचा एकच आहे की नाही? मच्छरापासून तर हत्तीपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत साऱ्याचा आत्मा एकच आहे ना. माणसाचा आत्मा यायचे आत्मी का? आणि सर्व रोज म्हणायचं सर्वांगठी रामन देहा देही निसतच म्हणायचं का? साधू संतांचा परमार्थ निसता बॉम्बला करताय का अनुभवा करताय? अनुभव कोणा सांगा? अनुभवाचा पत्र नाही. साधू कैसे झाले? हे करा म्हणजे असं होईल, ते करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वासूनच जाईल. अरे मायबाप तोंड वासून दया करता जन्माला नाही आलो तुम्ही. आम्ही जर तोंड वासून गेला ना माणूस, जरा बारीक विचार करा, जर तोंड वासून जर माणूस गेला ना, आमचं ऐकू नका बावळटायचं, आम्ही मेंटल लोक. पण संतांचं ऐका ना. ज्याच्या जीवावर कोटीनं उलाढ चालली ना एका दिवसाला, त्याच ऐकायला पाहिजे का नाही? काय सांगतात ते? जर ती गोष्ट जीवाना नाही केली, तोंड वासून गेला आणि डोळे फाडून जर गेला, पाहून गेली. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. 8:30 ते 10:30 टाइम आहे. 10 वाजता. आज आपण पहिल्या चरणाची एका चरणात जरी कीर्तन संपलं तर आपण काही बाळू ओलं बॉन्ड नाही करून दिला का? चारी सोडायलाच पाहिजे. एका शब्दात तेच 10 शब्दात सांगायचं काय? जन्माला आलो ना त्याचं सार्थक करून घ्या मायबाप. कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 50 गेले, काहीचे 75 गेले, काही आहे तसे जायाच्या माग राहिले. आता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली आता, तरी अजून यंगरट समजूनच घेत. मोडेल पण वापणार नाही. तसा चुलीत जाय, कोणाचं काय जाईल. लई अंगरट जात माणसाची. हो, तू राणी मी राणी, कोण देईन पाणी? बैस तसा घेणं कोणाला आहे? माणसाची जात समजूनच घ्यायला तयार नाही. जन्माला आलं ना मायबाप, अरे लई सोपा परमार्थी. तुका म्हणे सोपे. तुम्ही आम्ही जे राडे करू राहिलो ना याच्यापेक्षा सोपं आहे ते. तुम्ही आम्ही जे राडे करू राहिलो ना त्याच्यापेक्षा लई सोपं आहे. अरे ज्या तांब्या घेतला, ज्या हांड्यातून पाणी भरून घेतलं ना, देवाला जाऊ तर मध्ये जर शिट्टी वाजली तर मध्ये जाता जाता शिट्ट्या वाजू राहिल्या ना, मग जाता जाता शिट्टी वाजली तर काय विमान येऊ राहिले खेळण्याला? परमार्थ काय ना करायचा, हातापायनं टांगड्यानं करायचं असतं का? अंत काळाचा सोयरण तुका म्हणे. मग आणा मूर्तीन बसा कवटळून आणतो काळाला, ते आहे कधी सांगितलं का? तो विठूच कळत नाही तुम्हाला आम्हाला. आणि तो विठू तुमच्या आमच्या आत बसलेला आहे. आणि तो निळोबाराय सांगतात तुकोबरायच्या कृपेनं मला अनुभवाला आला. म्हणून बरवे झाले आत्माराम हृदयी आले. पण तो आत्माराम पुन्हा मला कळाला अभंगाचं दुसरं चरण. सद्गुरूने कृपा केली.
कृपा केली. कायची कृपा केली? जप्ती लागला जपाला आणि येणार लागला खापाला. काय कृपा केली बघा. गुरु कोणी बी होऊ शकतं, नातू बी गुरु होऊ शकतं बरं का, सून बी गुरु होऊ शकते, कोणी गुरु होऊ शकतं. दत्तानं 24 केली. जो जो जयाचा घेत लागून तो गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण संपूर्ण जग गुरु दिसे. सगळं जग गुरु आहे माय बाप. गुरुगण झाले. दगड उचला तिला गुरु आहे. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. पिशा वाता वाता तुम्ही मेले ते मेले. आणि या मावल्या मध्ये त्याच्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. हावरायचंय आपल्याला. ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म, आणि ज्यानं केले त्याने का विमान आले की न्यायला. गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी. आमचे लय झाले माय बाप. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. पिछा वाता वाता मेले लोक. अरे माय बाप देव कधी गुरु होत नाही, द्याला काडी लावा लागत असते. हो गुरु विना ज्ञान कैचे. गुरु विना ज्ञान कळत नाही. गुरु विना ज्ञान कळे ना. आकल बाजारात मिळाना. हो एक दृष्टांत देतो बघा. काय झालं? नटून नटून आले दिनार पहा तिचा शृंगार. एक ताई ना, मी आलं पण पाहतो लय सुंदर आहे. वा 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 वा. लाईट गेला तरी तिचं उजाड पडून इतकी सुंदर. तिच्या अंगावर 50,000चा शालू. तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे. जरा बाहेर काय का बरं का कीर्तन. एवढी सुंदर आहे. अंगावर शालू भरजरी आहे, अंगावर 2 किलो सोनं आहे. पण तिला नट्टापट्टा करेली ब्युटी पार्लर मधला. पण तिच्या नाकावर मशीना पाय दिली. नाका नाही त्याने वाया गेली. नाका नाही त्याने वाया गेली. काय काढी लावायची की तिच्या रूपाला. मी लई करतो मी लई. काय वाघ मारित तू? तू काहीच करीत नाही का? काय करतो तू? जसं त्या माऊलीमध्ये जगल सौंदर्य आहे, पण जे पाहिजे ते नसेल तर त्याला काही अर्थ नाही. तसं आम्ही लय भक्ती करतो, पण जी करायला पाहिजे ती करत नसेल. रातभर मोटर नाही चालली, रातभर मोटर चालली आणि 200 लिटरची टाकी बी नाही भरली तर काय कामाचा तो बोल. बरोबर आहे ना? तसा आहे. परमार्थ किती केला याला महत्व नाही, कसा केला याला महत्व आहे. किती जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. तसा परमार्थ करत असताना संतांच्या रीती पद्धतीनं परमार्थ असावा. संतांची कोटेशन कुठेतरी त्याला असलं पाहिजे. शास्त्राचा पुरावा त्याला कुठेतरी असला पाहिजे. बुवा सांगतो देवाला बाप बेल वाहिले का रोग जाते. किती लोकांनी घालू राहिले बेलच तुले नाही. बाळू महाराज खचकून टाकले लोकांनी बेल. मी तर म्हणतो झाडांची बोकडी टाकली महादेवाची आणि आवड तुला बेलाची. अरे वा बेलाची. बेल वाहिल्याना रोग जात नाही, बेल खाल्ल्याना रोग जात नाही. संतांचा दर्शन देऊ का? तुका म्हणे पापे जाती संताची त्या जातीनंतर पाहू ना, येती पाहू ना. तुका म्हणे पापे येती रोगाची या मरणाचे कर्म केले. केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. शेंडा मोडू लवकर लवकर. 7-10 वाजून 5 मिनिटं झाली. वेळेला मर्यादा असते, कारण तुम्हाला बी आता पहिलाच बॉय रोज तुम्हाला उभं राहायचं. 2.5 तास उभं राहावं लागतं. सोपं नाही ना. 2 तास 2.5 तास. पंचपदी पासून जर धरलं तर 2.5 तास लागते कीर्तनाला. जाऊ द्या, लय चांगलं झालं म्हणून काय हे काय संन्यास घेणार आहे का? आपलं काम आहे सांगायचं. काय चाललं होतं? तू भूक तुला तारीख गेली 15 मिनिटात शिट्टी वाजत निघून जाय. आम्हाला काय घेणं. गाव गेले हनुमान भाई अवघड. काय चाललं होतं आपलं? कर्म आणि पाप. मायबाप पाप करताना माणसाला काही वाटत नाही. थोबड वाकडं करतं तरी गिणीत आहे.
बरोबर आहे ना? तरी मुटक्या मारीत खाताय, खात का नाही? खायाची अक्कल नाही, डोसाची अक्कल नाही, खाएंगे पिएंगे, पुढे काय आईस्टा बापान ठेवली का? खाएंगे तोय हातात आहे कारण तुझ्या खिशात दामवान नाही म्हणून, पिएंगे तोय हातात आहे कारण तुझ्या खिशात काय आहे टाकाय म्हणून, पण आईश करेंगे तोय हातात हा मरणाची ढोशीत आहे. मग कॅन्सर झाला का देवा? काहून असं झालं? देव म्हणतो आता फाशी घेऊन मारायला काहीच हरकत नाही तुला, कारण जगून काही फायदा नाही ना. कारण पहिले आयुष्य बरबाद केलं, आपलं केलं लेकरं बाळायचं केलं. हो बरोबर आहे ना? खायची अक्कल नाही, पियाची अक्कल नाही, मग रोग लागले तर काहून मरतो? आई 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 काहून करतो आता? आई आई बाबा बाबा आता गच राय ना. जसं केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले नेले आईचे किती मायबाप. जीवनामध्ये अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल तर जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधे आधे. सद्गुरु नाही ते पूर्ण कृपा केली. जीवनामध्ये सद्गुरु असावा. नादबाबा भागवतामध्ये सांगतात, मंत्रतंत्र उपदेशती गुरु ऐके आहेत घरोघरी, परिशिष्या ते सद्वस्तू मिळविती, तया तू श्रीकृष्ण मान. अरे जीवाला शिवाचं तत्व सांगणारा सद्गुरु भेटला पाहिजे. जोपर्यंत जीवनात सद्गुरु येत नाही मायबाप, तोपर्यंत जीवन नौका तुमची आमची सार्थकी लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला मला परब्रह्माची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये निरोबराय सांगतात, सद्गुरूने कृपा केली. काय केलं? एक म्हणे आम्ही गुरु केले, आमचे पत्राची स्लॅप झाली. ही गुरुची कृपा आहे का दामवानाची कृपा आहे? खिच्यात आणा नाही, खिच्यात नाही आणा बाजीराव म्हणा, कोण देईन त्याला स्लॅपला पैसे? मग गुरुमुळे होते कधी? गुरु बोरला बनला विचार होते काय मेंटल खोपडीची? गुरु गयाचेच मरके गुरुन रडके चेले दोन्हीची बोध वाया गेली. हे धंदे करते का संतांनी? हे धंदे करावं का? लोकांच्या पुरी पाहून द्यावा का? लोकांना संत आहे ना, हे इतक्या खालच्या विचाराचे संत नाही राहत. संत जीवा आणि शिवाचा ऐक्य करत असतात. म्हणून निळोबराय सांगतात जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. पार्वतीला महादेवासारखा सद्गुरू मिळाला, नामदेवाला विसोबा खेचरासारखा सद्गुरू मिळाला, ज्ञानदादाला निवृत्तीदादासारखा सद्गुरू मिळाला. म्हणून जीवनाचं सार्थक झालं. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाही म्हणून फाशी घेऊन मारायची पाळी. महाराज लोकाला सुद्धा. मला एक जण म्हणे मी 10,000 कीर्तन केले. म्हणलं थांब आता तुला पालखी यायची नाही. कीर्तन म्हणजे पारमार्थ आहे का? तुला फक्त 2 तास लोक आवळून धरायची अक्कल आहे. याच्यापासून काही योजन लांब अंतरावर आहे. आम्ही जो केलेला परमार्थ आहे त्याचा रिझल्ट काढायला यायला पाहिजे. का येतो? वर्ष भरपूर अभ्यास करता. काय करता? परीक्षेत धडा झालं पाहिजे तवा ना. मग परमार्थ काय करता करायचा? कळो येईल अंतकाळी प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रानापुरी केलेल्या परमार्थाचे रिझल्ट सुटणारा श्वासावर अवलंबून आहे. ज्या दिशेनं, ज्या मार्गानं, ज्या गतीनं श्वास सुटला मायबाप, त्या गतीनं पुढच्या जन्माची गती आहे. जन्म गेले लागे वासनेच्या संगे, आमचं भजन हातापाया टांगड्याचं बरोबर. मुखानं प्यारल्या चाट्या काला चेची 90 ठिकाणी बँड झाली तर तेव्हा म्हणता गेला राम आणि कृष्ण हरी म्हणता येईल का? काऊन? मग तेव्हा परमार्थ बंद झाला का?
मायबाप ती गोष्ट सद्गुरुनाथ देत असतात. जी गोष्ट अंतकाळाला जमायला पाहिजे ना ती गोष्ट सद्गुरु देतात. बघा सद्गुरूचं भजन कसं आहे मी सांगू का तुम्हाला. स्वासाना भजन करना गड्या रे स्वासाना भजन कर स्वासाना भजन करना गड्या रे स्वासाना भजन कर सांगावं हे रोज म्हणायचं आजपाजपणे उलट प्राणाचं काय म्हणते आजपाजप. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे मायबाप. सद्गुरू शिवाय ती गोष्ट कळत नाही. म्हणून श्वासाचा परिचार निमिष निमिषाचा व्यापार माझे निज सुखाचा चार ते त्याची घर बांधिले. हो ते भजन हातानं करायचं नाही. ते भजन पायानं करायचं नाही. वैखरी तिथं चालत नाही बाळबाप असं भजन सद्गुरुनाथ सांगत असतात. म्हणून त्याचा परिणाम काय होतो. सद्गुरुनं कृपा केली निज वस्तू मज दाविली. सद्गुरुनाथानं काय केलं हृदयातला देव अनुभवून दिला. निज वस्तू दाविली माझी मज माझ्या जवळ तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा. हा ज्ञानेश्वर महाराज 3 दृष्टांत देतात. मी पटकन सांगतो. तुम्ही सज्जन माणसं आहे हुशार माणसं आहे अभ्यासू माणसं आहे. मला फक्त केला इशारा जाता जाता पटकन सांगतो. का निर्दैवाच्या परिवारी हा बरोबर आहे ना. कळालं ना. बुड्याखाली धानाच्या कडा यांच्याकडे भीकमा बरोबर पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे त्वचेची या पदराड हे अभेर गोची काय खात्या अशुद्ध काळे. हा ती गाईच्या काशीत राहत आहे गोची त्याच्या नशिबात नाही दूध का ते रक्त आहे पित का पूर्वजन्मी पाप केली तेही बहु विस्तारिले. तिसरा दृष्टांत का कमलकंदा आणि तरुण जसे त्या चिखलामध्ये बेंडूक राहतो ते चिखल खात आहे पण पराक्रम ते शिवू शकत नाही कारण त्याच्या नशिबात नाही मायबाप. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे अद्वैत कुसरी विरळा जाणे सगळ्याच्या नशिबात नाही. म्हणून जीवनामध्ये चांगले सद्गुरू यायला पाहिजे आणि सद्गुरूनं कृपा केली त्याचा परिणाम काय अभंगाचं तिसरं आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद. सद्गुरुनाथाच्या कृपेनं ज्यावेळेस ती तत्व जीवाच्या आत जातं बघा ना. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या गुणा प्रकट होणे. आणि ज्यावेळेस अंतरीच्या गुणा प्रकटल्या जातात मायबाप
त्यावेळेस चराचरामध्ये जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जपत्याशी नाही. सगळीकडं सर्वत्र त्याला गोविंद म्हणजे भगवंत दिसायला लागतो, अशी त्याची निर्मळ आणि पवित्र दृष्टी होते. त्याच्याकरता सद्गुरूची कृपा लागते. यथामती यथावकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक त्या भगवंताचं भजन करू. विठोबा रखुमाई बरवी झाली आत्माराम हृदयाली. सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली. आनंदी आनंद पाही तिकडे गोविंद. सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली. यथामध्ये यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये काही तुम्हाला आवडलं नसेल. सगळंच गुवाचं आवडतं अशातला काही भाग नसतो, परंतु काही टोचल्यासारखं वाटत आहे. आमच्या खेड्यापाड्यामध्ये बैल राहते ना, आता त्याला उन्हाळ्याची कामं नाही. शिंगाणा मातीवर उकरी दे म्हणून मायबापांनो तुम्ही महेशाची अमृती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकार आला की मायबाप. म्हणून तुम्ही मायबाप संत श्रेष्ठ आहात. तुमच्या पुढे माझ्यासारख्या पामर काय बोलू शकतो, पण सद्गुरूंनी कृपा केली. यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. संताकडून वर्म समजून घ्या. ते वर्म समजून घेतल्यानंतर कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही. नलगती सायास जावे बनंतर असुकी येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही. घरात राहून नीट मरायची गरज. इतका सोपा परमार्थ आमचे साधू संत सांगतात. देव कराय करता बायका पोरं सोडायची गरज नसते. देव करता करता डोंगरात जाऊन बसायची गरज नसते. बायका पोरं पोचता पोचता ते देव झाले. आम्हाला का होता येत नाही? आमच्या जीवनामध्ये ते वर्म येत नाही, आणि ते वर्म जीवनात येण्याकरता आजच्या प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनी तुम्ही हा उत्सव साजरा करतात. भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. प्रभू रामचंद्राचा जन्म पाळण्यात अयोध्यात मंदिरात सगळ्या ठिकाणी झाला, पण जिथं व्हायला पाहिजे तिथं नाही झाला. तर काय झालं? दृष्टांत देतो शिवीला पूर्ण विराम देतो. कीर्तन सुटायच्या बेतात आला. असंच शेतीत, आता नाव नाही सांगत मी, माझा कार्यक्रम होता इकडं हाडकोला.
आलो. कार्यक्रम व्यवस्थित झाला. 97 कार्यक्रम होता. कार्यक्रम झाला. एका जणांना जे व्यासपीठावरूनच हात धरला आणि गोडीत चालला. लोक पाय पडायचे राहिले ना, ते म्हणजे ए पडू द्या ते गाव जरा त्या एरियाचं जरा वास होतो. ते म्हणजे जाऊ द्या महाराज तुम्ही त्याच्याकडे जाऊन या कापड. नंतर आम्ही पाया पडू तर लोक माणसं उठणार नाही. म्हणजे पहा तुम्ही लोक किती आज्ञाधारी राहतात. त्यानं धरलं नेलं. त्यानं 1 कोटीचा बांगला बांधलेला होता. 1 कोटीचा बांगला हात धरला नेला. अख्खा बंगला हिडून आणलं त्यानं मला. इकडं ने तिकडं ने, ह्या गोळीत ने त्या गोळीत ने. त्याची गंध राहते ना, किचन शेट डिनर शेट सगळे राहते द्यायचे. ते सगळे हिंडून आणले. सगळं हिंडून आणलं. म्हणजे बाबा तुम्हाला याच्यात काय कमी वाटत. त्या इंजिनियर कडून एक गोष्ट राहून गेली म्हणलं काय राहिली ते सांग. त्याने सांगितलं आमच्या देवघराचं तोंड चुकलं. मग आता देवघराचं तोंड चुकलं, देवाचं तोंड चुकलं म्हणजे आता काय करायचं. म्हणजे पहा तुम्ही एवढ्या लोकांचा सत्यानाश करून तिला नेलं. काय करता. देवाचं तोंड चुकलं म्हणजे देवाचं तोंड कोणीकडं करायचं. त्याला म्हणलं राग नाही यायचा ना, तुला घाबरत असं तो एरिया. आम्ही काय कोणाची बांधेल थोडी दावणीची. कीर्तनकार काय बांधेल राहते का दावणीचे बैल नाही. त्याला म्हणलं भाऊ राग येणार तर नाही तुम्हाला. नाही ना महाराज तुमच्या कसं काय राग येईल. म्हणलं देवाचं तोंड कुणीकडे असलं चालन, तो तोंड देवाकडे कर. तो ह्या तोंडातच देव नाही, तू काय देव करतो. ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग ना धरावा, त्याचा संग ना धरावा, त्याचा संग ना धरावा. देव सोडून दिला नाही. देवाचं तोंड कोणीकडे करून काय करतो कोणीकडे. विठ्ठल जाळी जाळी भरला रिता ठावा नाही उराला, आजोळ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. देव नाही अशी जागा नाही, पण तुला टाकुऱ्यात उतरत नाही. याला कोण काय करी. हो मी नसेचा कौर ठावाचे परी प्राण्याचे दैव कैसे न देखती माते. म्हणून देव कळावा असं वाटत असेल संताला शरण जा. म्हणून निरोबर आहे. देव केव्हा प्राप्त होतो. ज्याच्या जीवनामध्ये निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ, ज्याच्या जीवनामध्ये मूर्तिमंत भरलेले असते गुण, त्याच्या जीवनात साकारीच होतो. हा मंगाचा शेवटचा
हे मस्त डोळा पैदा बिली मस्त डोळा पैदा बिली सद्गुरुने निळा म्हणे मी निष्काम परिपूर्णात्मा राम. तुम्ही आम्ही सुद्धा परिपूर्ण भगवंतच आहोत मायबाप. फक्त अज्ञान अंधकार दूर करावा लागतो. अज्ञान गेलं रे गेलं, आणि अज्ञान गेलं रे गेलं. अज्ञान फक्त मी देह एवढाच आहे. देह नव्हे मी हे शरीर लावरे विठ्ठल. ज्यावेळेस देहाची अहंता निघून जाते त्यावेळेस जीव शिवरूप होतो. म्हणून यथामती यथावकाश प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवा निमित्त चालू होणारा हा उत्सव, आणि या उत्सवातली पहिली सेवा मला ज्या प्रेममूर्ती बाळू महाराज गाडगे यांनी दिली, आमचेच संबंधी असणारे प्रेमाची मूर्ती, त्यांना बऱ्याच दिवस पांडुरंगाचा सहवास लाभला. बराच बदल त्यांच्यामध्ये झाला. जेव्हा मी त्याला लहान होतो तेव्हा बघितलं ना, आत बघितण्यात जमीन आसमानचा फरक झाला. भगवान पांडुरंग परमात्म्याची त्यांच्यावर कृपादृष्टी झाली. नाही तर त्याने कधी कीर्तन ऐकावा. पण ती आज जोडीनं इथे विठ्ठल रुक्माईसह त्यांचं खरंच त्यांचं भाग्य थोर आहे. मायबाप आई वडील पवित्र आहेत तुमच्या आमच्या सर्वांचे. म्हणून बघा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, नाही तर गोदडी आवडी. हा, चांगल्याच्या नशिबात नाही देवा देव. चांगल्या म्हणजे काय लागलं का नाही ना, उगच म्हणजे यायचं तर झोपाच्या टायमाला काऊन एवढं ते का नाही, म्हणजे इतका अवघड खेळ जीवनामध्ये. जाऊ दे, काही हरकत नाही. तुमचं आमचं भाग्य चांगलं. झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी, ज्या मारुतीने जे कार्य केलं मायबाप, अरे दास्य भक्ती मारुतीच्या जीवनामध्ये आहे, आणि ती दास्य भक्ती आपल्या जीवनामध्ये साकारित हो, एवढंच प्रभू रामचंद्रांच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी सांगतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल